दादा छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक आता होती. आज फॉर्म भरणं चालू आहे. तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2025-26 गेल्या 10-15 दिवसापासून जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये जागा वाटपावरून जो खटाटोप किंवा जो संमोहन चालू होता त्यामध्ये काल संध्याकाळपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत युती होईल 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 अशी भावना सगळ्यांची होती. पण गेल्या 10 वर्षापासून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार प्रत्येक ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्यांनी त्यांनी तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात युती झाल्यानंतर नाराजी झाली असती आणि जे दुसरे गट आहेत जसं उबाटा असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो यामधून त्यांचे फॉर्म भरले असते. त्याच्यामध्ये बंडखोरीला खूप मोठ्या प्रमाणात उदाहरण झालं असतं आणि सगळ्यांचीच इच्छा होती भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना की युती व्हावी. पण ते शक्य झालं नाही आणि आज सकाळी आपल्याला 10:30 वाजता कळालं की युती झाली नाही. आणि आता तुम्हीच बघताय हा जो कल्लाळोळ आणि जी गर्दी आणि येणाऱ्या ह्या 10-12 दिवसच आपल्याला शिल्लक राहिलेले आहेत. तर त्या पद्धतीने आता लोक ज्या पद्धतीने त्याचं मतदान वाढवण्याचा प्रयत्न करतील, जो तो पक्ष आपला मोठा करण्याचा प्रयत्न करतील, या घडामोडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बरं, निवडणुकीच्या नंतर आपण आता जे उमेदवारी मिळाली असेल आता त्यानंतर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे आपल्या संभाजीनगरचा विकास आहे. तर पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विकासावर लक्ष नसून आपल्या तिकिटावर लक्ष आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळीच नाही. कारण की या अगोदरही जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही आमदार निधी असो, खासदार निधी असो, त्या माध्यमातून आपल्या वार्डामध्ये आपल्या गल्लीमध्ये भरपूर कामं केलेले आहेत. कालपर्यंत लोकांनी कामं केलेले आहेत आणि ज्यांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत, ज्यांनी लोकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत, ज्यांनी लोकांची कामं केलेली आहेत, अशा नगरसेवकांना कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज आहे मला असं वाटत नाही. कारण की आजची जी जनता आहे ती खूप सुज्ञान आहे. त्यांना कळतं आहे का आपला भारत देशाची वाटचाल कुठल्या दिशेने चालू आहे. त्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता नगरसेवक निवडायचा हे जनतेला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ते त्यांना सांगायची गरज नाही. पण आता शिवसेना आणि BJP यांची युती तुटल्यामुळे आणि यांची मतं विभागल्यामुळे इतर जे पक्ष आहेत MIM सारखे, तर त्यांना याचा फायदा होईल का आणि त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं का? ही शक्यता नाकारता येत नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे समोरासमोर लढणार आहे, बरोबर आहे. आता उबाटा पण यामध्ये उडी मारणार आहे. तर 100% मताची विभाजनी होणार आहे. पण मी तुम्हाला आत्ताच या अगोदरही बोललो की आपला छत्रपती संभाजीनगरचा जो आता सुजाण नागरिक आहे तो अगोदरसारखा राहिलेला नाही आहे. त्याला कळलेलं आहे की आपण जरी हे दोन पक्ष म्हणून वेगवेगळे लढत आहे पण याच्यापैकी त्यांना एक निवडून त्याला जो काम करणार आहे आणि ज्याच्या धमक आहे काम करण्याची त्या माणसालाच ते निवडून देणार आहे. मताची विभाजनी खूप मोठ्या प्रमाणावर होणार नाही. ते दोघांमधून एक चांगले निवडून त्याला भरघोस मतांनी निवडून आलेत असं मला वाटतं. दादा तुम्ही काय सांगाल की तुमचा जो विभाग आहे त्यात कुठल्या कुठल्या गोष्टींची त्रुटी अजून राहिली आहे, त्याचा विकास व्हायचा राहिला आहे आणि येणाऱ्या उमेदवारांकडून तुम्ही त्या गोष्टींची पूर्तता कशी बघता? आमच्या भागामध्ये जे नगरसेवक होते त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांना लोक निवडून देतील मला असं वाटतं. तुमच्या विभागात कोण नगरसेवक होते पहिले आणि त्यांचं काम कसं होतं? आमच्या विभागामध्ये जसे विजूभाऊ होताडे हे नगरसेवक होते आणि त्यांना सगळ्याच भागात त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळे लोक त्यांना म्हणजे चाहतात थोडक्यामध्ये असं मला म्हणायचं. आता कुठले जे काम आहेत ते आता एवढ्या कार्यकाळात झाले नाही आणि पुढे व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हा जो प्रभाग आहे हा बराचसा नवीन प्रभाग होता. पण गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये विजूभाऊंनी असं कोणतंच काम नाही आहे की जे बाकी ठेवलेलं, रोड असू द्या, ड्रेनेज असू द्या, पाण्याची समस्या त्या सगळ्या शहरामध्ये आहेच. पण मग बाकी तशी काही समस्या राहिलेली नाही आहे. तर काय वाटतं विजूभाऊंचं शेवट तुम्हाला? तर 100% निवडून येतील असं आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. यावर मला बोलायचं आहे. तुम्ही जर प्रभाग क्रमांक 8मध्ये जर गेला असाल तर तुम्हाला नक्कीच दिसेल की गेल्या 10 वर्षामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 8ची जी कायापालट झालेली आहे. आज तुम्ही कुठल्याही प्रभाग क्रमांक 8मध्ये मयूर पार्क असो, जाधववाडी असो, ह्या कुठल्याही रोडवर तुम्ही जा, तुम्हाला माती लागणार नाही. जिथे नाही तिथं सिमेंट रोड झालेले आहे, जिथे नाही तिथे स्ट्रीट लाईट बसलेले आहे. आणि ह्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पूर्ण वार्ड आणि प्रभागमध्ये पूर्ण पाईपलाईन आथरून झालेली आहे. मला नाही वाटत की कुठलंही काम बाकी असेल आणि जे असेल तर येणाऱ्या ह्या काळात विजूभाऊ मार्फत ते संपूर्ण काम पूर्ण केल्याचं आहे. दादा आपल्याच प्रभागात जेव्हा आम्ही फिरलो, ज्यावेळेस मी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यात काही लोकांची नाराजी अशी होती की आमचे अतिक्रमणामध्ये जे घरं पाडले गेले सरकारद्वारे, तर त्यामुळे लोक नाराज होते. तर त्यांची नाराजगी तुम्ही कशी दूर कराल, काय वाटतं?
यावर मला तुम्हाला खोलून सांगायचं आहे की जे घरं पाडलेले आहेत ते ऑलरेडी 92च्या झालर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. ते असूनसुद्धा लोकांनी जे अतिक्रमण वगैरे केले, अतिक्रमण झालेलं नाहीच आहेत, ते खूप जुने 1960-65 पासून घरं झालेले आहेत. आणि तुम्ही ज्या वाढबद्दल बोलताय, आता एक बघा, बिडकीन MIDC असो, चंद्र MIDC असो, मोठमोठे प्रोजेक्ट असो, टोयोटासारखे असो, ऑथरसारखे असो, याच्यासारखे असे कित्येक प्रोजेक्ट आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. आणि त्यामुळे 2-5 लाख लोकांना रोजगार इथं मिळणार आहे. तर त्या येण्याची जी वाहतूक आहे त्यासाठी जो केंद्र सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल चालू आहे. पण जे पण काय लोकांच्या ज्या जागा जात असेल त्याला पूर्णपणे कॉर्पोरेशन असो किंवा महाराष्ट्र सरकार असो त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपलाच नाही तर संपूर्ण संभाजीनगरचा विकास होणार आहे, हे मात्र नक्की. धन्यवाद भाऊ, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.